नमस्कार, मी सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज या न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी आता आहे नावडा कॉलनी येथे आणि आपल्यासोबत आहेत उमेदवार सचिन भोसले सर आहेत. भोसले सर, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. नमस्कार. तुम्ही फिरत आहात, कसं वाटतं प्रचार करून? खूप आनंद वाटतो. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. प्रत्येकानं प्रत्यक्ष भेटल्यानंतर कळतं की अपक्ष उमेदवार उभा राहिला असं त्यांना कळलं. पण आमच्याकडे तेवढा मोबत भांडवल नाही की आम्हाला पुष्कळाची रॅली मिरवणूक करण्यासाठी भांडवल लागतं, पैसा लागतो. आज दिवसभर किती सर्वकडे फिरत होता आपण? हो, सगळीकडे फिरत होतो. माझ्या प्रभागामध्ये सगळीकडे फिरत होतो. 1 to 1 सगळ्यांनी फिरलो मी. डोर टू डोर फिरलो. हो. काय लोकांकडे बघून काय वाटतंय? त्यांना वाटलं नव्हतं की अपक्ष उमेदवार उभा राहिला आहे, कारण प्रचाराच्या माध्यमातून काही सत्ताधारी लोक पैशाचा पुष्कळ वापर करून प्रसार माध्यमाचा वापर करून खूप प्रयत्न करतात. पण आमच्याकडे तसं भांडवल नसल्यामुळे आम्हाला ते करावं लागतं. आपण जेव्हा मतदारांना भेटला, आपण सांगितलं की मी एक ॲडव्होकेट आहे, वकील आहे. हो, सांगितलं. माहीत झालं असेल कदाचित. हो. उच्च शिक्षित व्यक्ती उभा आहे. नक्की त्यांना खूपच आनंद वाटला त्यांना की ॲडव्होकेट उभा राहिलेत म्हणून. नक्कीच आपली निशाणी सांग जरा, काय आहे? माझी निशाणी ढोबळी मिरची आहे. आपल्या दुसऱ्या भाषेमध्ये म्हणा गेलो तर शिमले मिरची म्हणतो त्याला आपण. शिमला मिरची. हो. शिमला मिरची जास्त लोकांना हो समजते. ती कदाचित ती तुम्हाला सँडविचमध्ये मिळेल, फ्राईड राईसमध्ये मिळेल, त्यामुळे ती समजेल तुम्हाला शिमला मिरची काय असते ते. नक्कीच. सचिन सर, आपल्यासोबत एक पोलिसही आहे. जो मी बघतोय कुठल्या उमेदवाराला कदाचित कोणीच सुरक्षासाठी पोलीस नाही, पण आपल्याला आहे. काही सांगू शकता का? काय काल एक घटना घडली की आम्ही प्रचारादरम्यान काही सत्ताधारी पक्ष आमच्या विरोधात घोषणा देत होते. आम्ही प्रचार करत असताना आमच्या पाठोपाठ येऊन त्यांनी घोषणा केली आणि त्यांनी मतदारांना वळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला आज कायदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. या दरम्यान उद्या किती वाजेपर्यंत शेवटचा दिवशी प्रचार आहे? उद्या 2:30 वाजेपर्यंत प्रचार करू आम्ही. आचारसंहिता नियमाप्रमाणे आचारसंहिता लागू होईल, त्यामुळे आम्ही नियमाचं पालन करूच. नक्कीच. आपल्या प्रभागातील लोकांना काय सांगाल का? प्रभागातील लोकांना असं विनंती करतो. 2 दिवस बाकी आहेत. अगदी बरोबर. प्रभागाच्या मतदारांना अशीच विनंती करतो की जास्तीत जास्त मतदारांनी ढोबळी मिरचीला मतदान करावं, हीच मी विनंती करतो. सचिन, आज तुम्ही फिरत आहात डोर टू डोर. मी बघतो की महिला नाही आपल्यासोबत. महिला काल होत्या, कारण काल प्रचारादरम्यान त्यांनी ज्या महिला मंडळ चालते त्या घुसल्या आमच्या प्रचारामध्ये, आणि महिला मंडळ जरा भीती निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी मला महिला मंडळांनी जरा टाळलं केली. त्यामुळे आज नुकतेच काही माझे कार्यकर्ते होते ते जास्तीत जास्त काल होते, तर आज 2च जे कार्यकर्ते आहेत ते ठामपणाने माझ्या पाठीमागे उभे राहिले. असं बोलला तो जास्त कार्यकर्ते कमी कार्यकर्ते असं काही नाही. मी 1 to 1 मी स्वतः उमेदवार आहे. मतदान करणार आहे आणि ती ठरवणार आहे. यस, मी एकच म्हणेन की झुंड में सुअर आते है, शेर अकेला आता है. तर मी एकटाच फिरलो. डायलॉग खूप जुना आहे आणि त्यामुळे हा डायलॉग सत्ताधारी लोकांनाच खरोखरच भावेल. त्यामुळे मी एकटाच फिरतोय. करिश्मा होऊ शकतो इथे कारण प्रभागात? जाणवेल, बघूया, मतदारां दिवशी समजेलच. शेवटचा प्रश्न सचिन, आता 15 तारखेला मतदान आहे, 16 रिझल्ट आहे, तर काय सांगाल एक मतदारांना, काय आव्हान काय करू शकता का? मतदारांना हीच विनंती की सत्ता परिवर्तन करण्यासाठी तुम्हाला आता वेळ आलेली आहे, आणि जे मिसळ झालेली आहे सत्तामध्ये, ते मिसळ तुम्हाला खाऊन जमणार नाही. त्यामुळे अपक्ष हेच तुम्हाला उमेदवार तुम्हाला पुढे कामाला येईल. त्यामुळे ढोबळी मिरचीला मतदान करावं ही सगळ्यांना मी विनंती करतो. नक्कीच सचिन, मी तुला आपण लहानपणापासून तुला बघतो, आपण एकत्र शिकलेलो आहे, एकाच वर्गात शिकलेलो आहे. तर मी तुला लहानपणापासून आपण कुठे राहत होता आणि आज वकील झाला, थोडं सांगू शकता? खरोखर सागर पाटील हे माझे वर्गमित्र आहेत. 10वीपर्यंत माझ्या वर्गातच होते. मी परशुराम जेव्हा म्हात्रे या विद्यालयामध्ये 12वीपर्यंत शिक्षण घेतलं. रायगड जिल्हा परिषद शाळा नावडे येथे मी 4थीपर्यंत शिक्षण घेतलं. आणि मी आता माझं तिथं नावडापाटा या ठिकाणी माझ्या झोपडीत राहत होतो. त्या ठिकाणी ब्रिज हे झाल्यामुळं आमच्या झोपड्या ब्रिज खालीच टाकण्यात आल्या. सत्ताधारी लोकांनी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की तुम्हाला घरं दिली जाईल. आज जवळजवळ 12 ते 13 वर्ष झालं आम्हाला घर मिळाली नाहीत. तेथील झोपडपट्टीधारकांना मी खरोखरच न्याय देण्याचा प्रयत्न करीन. SRS स्कीममध्ये जे काही लागू असतील नियमाप्रमाणे, महानगरपालिका अधिनियमातील ज्या काही तरतुदी आहेत, ज्या काही अधिकार आहेत, त्या नगरसेवकांना अधिकार आहेत, त्या अधिकाराचा मी खरोखर वापर करण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच सचिन, आता आपण उल्लेख केला की आपण आता झोपडीत राहत होता, तर आज सांगू शकता की आपण शिक्षण घेतलं, वकील झाला, ते आज आपण कुठे ऑफिस आहे आणि कुठे घर आहे? खरोखर शिक्षण हे वाघिणी दूध आहे, आणि हे दूध पिल्याशिवाय शिक्षण कामाला येणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी शिक्षण घेण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. आणि आज मी न्यायालय पनवेल कोर्टासमोर माझं ऑफिस स्वतःच आहे. माझ्याकडे 4 स्टाफ आहेत, आणि शिक्षणामुळे हेच होऊ शकतं. त्यामुळे सगळ्यांना मी आवाहन करेन की शिक्षण हे घेतलंच पाहिजे. आणि शिक्षणामुळे मी झोपडपट्टीतून आज माझ्याकडे शिक्षणाच्या आधारावर मी शिक्षण घेऊन मी ॲडव्होकेट झालेलो आहे. त्यामुळे सगळ्यांना आवाहन करेन की या माध्यमातून शिक्षण घेणं किती महत्त्वाचं आहे, आणि लोकशाहीमध्ये सगळ्यांना उमेदवारी लढण्याचाही सगळ्यांना अधिकार असल्यामुळे त्यामुळे सगळ्यांनीच तसाच प्रयत्न करावा. जसं सचिन तुमचा विकास झालेला आहे, मी बघतोय लहानपणापासून, तसं आपल्या प्रभागाचाही करू शकता का तुम्ही? नक्की.
मला प्रभागातील मतदारांना मतदारांच्या समस्या मी जाणवल्या. त्यांना असं जाणवलं की कोणीतरी वेगळा उमेदवार या ठिकाणी असावा, नगरसेवक असावा की त्यांनी ह्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत आणि खरोखरच मी त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच आपल्यासोबत सचिन भोसले होते, ॲडव्होकेट आहेत स्वतः. खूप छान माहिती दिली त्यांनी. माझ्याकडून तुला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज.